त्रिपुरांतकारी भानु शशे भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 19 सप्टेंबर 2024 गुरुवार, भाद्रपद मास कृष्ण पक्ष द्वितीया, उत्तर भाद्रपद नक्षत्र हे 8:04 पर्यंतचं मित्रांनो। त्यानंतर रेवती नक्षत्र आहे, वृद्धी योग आणि तैतिल करा। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, दुसऱ्यांना दोष न देता नक्की आपण कुठे कुठे चुकतात याचा विचार करून अंतर्मुख होऊन विचार करणं खूप गरजेचं आहे। प्रत्येक वेळी समोरच्याच व्यक्तीचं चुकतं आणि त्याचा खापर आपण त्याच्यावरती फोडताय मात्र चुकीचं आहे। आपण काय कुठे चुकतात याकडे लक्ष द्या, आपल्या चुका सुधारून घ्या, त्यात आपला फायदा होणार आहे मित्रांनो। वृषभ राशी, आपण जर प्रामाणिक असाल तर आपल्याला घाबरण्याचे काहीच कारण नाहीये। ज्या काही चिंता आता वाटत आहेत त्या दूर होतील। आपले काम आपण नक्की पूर्ण करा, प्रामाणिकपणे करा, यश नक्की मिळेल। मिथुन राशी, आपण जर वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर काम करत असाल तर आज थोडासा जपून वापरा, जपून कामे करा। काही यंत्रसामुग्री वापरताना जरा जपून वापरा, एखाद्या लहानशा चुकीमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। कर्क राशी, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला करून घेता येईल। त्या नवीन तंत्रज्ञानामुळे आपली सर्व कामे सुद्धा पूर्ण होतील। ज्या गोष्टी आपण अवॉइड करत होता, नको नको म्हणतात, त्याच गोष्टीचा आज आपल्याला वापर करावा लागू शकतो। सिंह राशी, एखाद्याला दिलेले शब्द कसे पाळता येईल, काटेकोरप्रमाणे कसे पाळता येईल याचाच आपण प्रयत्न करा। अन्यथा आपण एखादा शब्द न पाळण्यामुळे किंवा कमिटमेंट न पाळल्यामुळे आपल्याला मानहानी या सप्ताहात किंवा आज होऊ शकते। कन्या राशी, मनातील गोष्ट किंवा आलेली अडचण जोडीदाराशी, समोरील व्यक्तीशी, प्रिय व्यक्तींशी, आपले कोण जीवलग आहेत त्यांच्याशी बोला, नक्की त्याच्यावर मार्ग व बात करता येईल। तुळ राशी, शक्यतो घरातील राजकारण करणे टाळा। घरातल्या राजकारणामुळे आपल्यालाच पुढे जाऊन मानसिक त्रास होऊ शकतो, त्यामुळे राजकारण करणे बंद करा। वृश्चिक राशी, व्यावसायिकांना व्यवसायात मनाप्रमाणे लाभ होतील, परंतु अति स्वार्थाने आपण एखादी गोष्ट करायला जाल त्याच्यात नुकसान होऊ शकते। धनुराशी, जुनी येणी वसूल आज होतील, आर्थिक लाभ पण होतील, मनाप्रमाणे आपल्याला आज धन खर्च करता येईल। मकर राशी, करत असलेल्या कामाचा पूर्ण अभ्यास करूनच त्या कामाची सुरुवात करा। अर्धवट सराव किंवा अर्धवट गोष्ट सोडून आपल्याला त्यातून नुकसान होऊ शकते। कुंभ राशी, आलेल्या आव्हानाला न घाबरता आपण त्याला सामोरे जाऊ शकता, त्या गोष्टींवर मात करू शकता, यश नक्की मिळेल। मीन राशी, एखाद्या धार्मिक गोष्टीसाठी आपल्याला आज धन खर्च करता येईल किंवा धन खर्च करावा लागेल, त्यातून आपल्याला आत्मिक समाधान लाभेल। आजचा दिवस 12ही राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।